कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही नाही पोहोचलोय रे, जस्ट आलो इकडे. हा येस सर. इंटरव्ह्यू साठी आलोय. ओके, मी तुमची अपॉइंटमेंट चेक करते. प्लीज. हा नाही रे, आमच्या बाबांनी पाठवलं म्हणून आलोय मी इकडे. तुला सांगू, एक नंबर भंगार कंपनी आहे रे ही. हा नाहीतर काय, पण आमच्या बाबांसमोर आमचं काही चालत नाही ना, म्हणून यावं लागलं इथे. नाहीतर अशा फडतूस कंपनीत मी कशाला येणार आहे, नाही का. आणि तुला एक सांगू का, इथला बॉस आहे ना, तो स्वतःला अतिशहाणा समजतो म्हणतात. हा अरे खरंच सांगतो, मी फक्त घरी बोर होतो. ओ ओ ओ ओ काय करताय, ओ सोडा, ओ ओ काय, ओ का पकडलंय मला, सोडा. ओ काय आहे हे. बॉस बद्दल असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? काही माहित तरी आहे का तुला त्यांच्याबद्दल? इंटरव्ह्यू साठी आलायस ना? हा तुला इंटरव्ह्यू द्यायचा आणि निघायचं. हो मॅडम, कितीची वेळ दिली यांना? आज कोणालाच बोलवलं नाहीये. आज नव्हतं बोलवलं का? ठीक आहे मग निघतो मी, त्यात काय. हा हॅलो, तुला करतो मी नंतर फोन. हा कमाल आहे, ह्या जयंतला त्याच्या ऑफिसमध्ये खूपच रिस्पेक्ट आहे. ह्याला जरा काही बोललो तर वस्कन अंगावर आले ते लोक. हो सर. हे काय, निघालोय मी. माझी फाईल. थँक्यू. आई बाबा आले तेव्हा सगळं इतकं परफेक्ट होतं म्हणून मला पुन्हा पाठवलं. आणि मी गुपचूप येऊन सुद्धा सगळं तितकंच परफेक्ट आहे. म्हणजे हा माणूस खरंच चांगला वाटतोय. नमस्कार. तुम्ही या जेजीसी कंपनीत काम करता काय? कोणाची कंपनी आहे? पगार बिगार मिळतो काय? बरी आहे का कंपनी? जेजीसी कंपनी हा. जयंत ग्रुप ऑफ कंपनीची ब्रांच आहे ही. अच्छा. एकदम चांगली कंपनी आहे आणि वर्कर लोकांना तर एकदम घरच्यासारखं मानतात. पगार चांगला देतातच आणि वेळेत देतात. वेळेत देतात. सुट्ट्या नसतील ना मिळत? सुट्ट्या मिळतात? हो तर सणावाराला तर मिळतातच. पण कोणी आजारी पडला तर भर पगारी सुट्टी देते कंपनी. दवाखान्याचा औषधाचा संपूर्ण खर्च कंपनी करते. आमचे साहेब म्हणजे देव माणूस आहे, देव माणूस. म्हणजे परफेक्ट एलिजिबल बॅचलर आहे. काय नाही काय नाही, चहा घ्या. चहा. वा जयंत वा, आता फुल कॉन्फिडन्सने मी माझ्या बहिणीचा हात तुझ्या हातात देऊ शकतो. वा. हो नमस्कार सर. नमस्कार मला इथल्या संचालकांना भेटायचंय. सर. व आहेत ना आतमध्ये आहेत. या या सर. जयंत खूप चांगला मुलगा आहे. इथं असताना कधी कोणाशी भांडला नाही, मारामारी नाही, एकदम समजूतदार आणि शांत. अभ्यासात कायम पुढे बरं का. पण बिचाऱ्याचं नशीबच असं की त्याच्या लहानपणीच त्याचे आईवडील गेले. पण त्याबद्दल रडत बसावं असा त्याचा स्वभाव नाही बरं. त्यातून मार्ग काढत केवढी प्रगती केली त्यांनी आणि स्वतःच्या पायावर उभं राहिला. आणि आता इतरांनाही खूप मदत करत असतो. तो आमच्या आश्रमात लहानाचा मोठा झाला, ही आमच्यासाठीच केवढी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. सर, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. निघू. धन्यवाद. वीणा, हाय. दूध दे.
गरम आहे सावकाश. आई आई अरे हळूहळू बा. हे तुझा नको रे चहा. आई आई अगं मी त्या जयंतची कंपनी बघून आलोय. अरे, एवढी मोठी कंपनी आहे ना त्याची. मी खरंच सांगतो, एवढ्या लहान वयात जर त्यांनी एवढी मोठी कंपनी उभी केली असेल ना तर खरंच मानलं पाहिजे त्यांना. आई तुला सांगू, त्याच्या ऑफिसमध्ये ना सगळेजण त्याचा रिस्पेक्ट करतात. त्याच्याबद्दल कोणीच चुकीचं ऐकून घेत नाही. आई मला असं वाटतं जान्हवीसाठी आपण त्याचा विचार केलाच पाहिजे. माझ्याकडून तरी ग्रीन सिग्नल आहे. हा माझ्याकडून पण ग्रीन सिग्नल आहे. मी चौकशी केली आहे त्याची आणि माझा अंदाज एकदम परफेक्ट आहे. जान्हवीसाठी तो करेक्ट मुलगा आहे. आई त्याचे बॉडीगार्ड्स आहे ना त्याच्याबद्दल अजिबात चुकीचं ऐकून घेत नाही. जर त्याच्याबद्दल कोणी काही बोललं तर तिथेच त्याचा समाचार घेतात. हा म्हणजे बघ किती चांगला असेल ना तो. ए, तुम्ही नीट चौकशी केली आहे ना नक्की? हिच्या मनातल्या शंकेच्या पाली कधी चुकचुकाच्या थांबणार आहेत काय माहित. अगं हे दोघे प्रत्यक्ष जाऊन त्याची चौकशी करून आले ना, तरी तुझा विश्वास बसत नाही. तसं नाही सासूबाई. आई बाबा पण गेलेत ना त्यांची चौकशी करायला. हो, मला काय वाटतंय ना, बाबांना येऊ देत. त्यांचं काय मत आहे ते आपण ऐकूया आणि मगच निर्णय घेऊया. अगदी बरोबर. मी काय म्हणते, तुम्ही सगळे इतका विचार का करताय? आय मीन जयंत स्वतःहून आपल्या घरी आला होता, तरी पण तुम्ही शुअर नाही आहात? बरं, तुम्हाला शुअरिटी हवीच असेल ना, तर मग आपण पुन्हा त्याला आपल्या घरी बोलवू. इट्स नॉट अ बिग डील. अहो अरे बरं झालं सगळे इकडे जात. लक्ष्मी, ज्या अनाथ आश्रमात जयंत लहानाचा मोठा झाला ना तिकडे मी जाऊन आलो. तिकडच्या संचालकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि ते सांगत होते की फार गुणी मुलगा आहे आणि इतका हुशार आहे. म्हणजे लहानपणापासूनच खूप हुशार आहे तो. आणि हे जे काही मिळवलंय ना ते त्यानं स्वबळावर मिळवलेलं आहे. आणि इतका पैसा आहे, इतका श्रीमंत आहे तो, पण त्यानं माणुसकी सोडली नाहीये. अगं खूप कौतुक करत होते ते त्याचं. अहो जे तुम्ही सांगताय ना, हरीश आणि संतोष पण अगदी तेच सांगताय. हो ना लक्ष्मी, आता तू सांग तुझं काय म्हणणं आहे. जर तू होकार दिलास ना तरच आपण पुढे जाऊ. अहो असं काय करताय? आता तुम्हा तिघांचंही एकच मत पडतंय, मग मी कशाला हरकत घेईन? मुलगा चांगला असेल तर आपल्याला आणखीन काय हवंय? सासूबाई, आपण जयंतरावांना घरी बोलवूया, म्हणजे लग्नाची बोलणी करता येईल. जानू, ए जानू, अगं लवकर बाहेर ये. जानू. काय ग आजी, किती ओरडतीयस? तुझा आवाज आहे की लाऊडस्पीकर? हे बघ, आता मी काय सांगते ते नीट ऐक. तो जयंत आला होता ना आपल्या घरी तुला मागणी घालायला, तो आपल्या घरातल्या सगळ्यांना आवडलाय. आता तू सांग, तुला कसा वाटला तो मुलगा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.